अजितदादांचं नेतृत्व एक वेगळ्या प्रकारचं नेतृत्व होतं. दादांना कामाने झपाटलेलं होतं. आपण पाहतो की दादांचा दिवस पहाटे 6 वाजता सुरू व्हायचा आणि रात्री 12-1 वाजेपर्यंत दिवसातले 15-15, 16-16 तास दादा काम करत राहायचे. देशाच्या आणि राज्याच्या अर्थसंकल्पाला एक नवी दिशा देण्याचं काम, गती देण्याचं काम दादांनी केलं. दादांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. माझी लाडकी बहीण योजना ही खऱ्या अर्थानं दादांची योजना होती. अर्थसंकल्पात जवळपास हजारो कोटी रुपयाची तरतूद करून माझ्या लाडक्या बहिणींना न्याय मिळाला पाहिजे हे मनात ठेवून दादांनी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. महाराष्ट्राच्या आणि पुणे जिल्ह्याच्या जडणघडणीत दादांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. म्हटलंय घाण फिरे आकाशी परंतु चिते चित्त पिलापाशी, असंच दादांचं होतं. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देशाच्या अध्यक्षपदी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी खासदार सुनेत्रावहिनी पवार यांच्यासारख्या संयमी अभ्यासू नेतृत्वाची निवड करा. अजित पवारांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी असं निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली. कोणाचाही विश्वास बसत नाही. आजही अनेक घडामोडी घडल्या. अनेक कार्यकर्ते आजही त्याच्यातून सावरलेले नाहीत. याच पार्श्वभूमीवरती अतिशय पवार कुटुंबियाशी जवळीक असलेली अजितदादांचे निष्ठावंत पुण्यामध्ये यायचं की पहिला प्रोटोकॉल सगळे कार्यक्रम सुरेश अण्णा गुढेंना विचारल्याशिवाय होत नसायचे. आज अण्णा आपल्याशी बोलण्यासाठी आहेत. अण्णा, काय तुम्ही राजकारणामध्ये सुरुवात केली? अगदी अजितदादा फार उशीर आले तुमच्या राजकारणामध्ये. तुम्ही अतिशय पवार साहेबांच्यापासून राजकारणामध्ये आहात. अजितदादा आले तेव्हापासून तुम्ही आजपर्यंत दादांच्या बरोबर होता. काय तुम्हाला वाटतं आज दादा तुमच्यात नाही आहेत? नमस्कार, मी सुरेश खुले, उपाध्यक्ष आणि समन्वयक, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. मी माझ्या राजकीय जीवनाला 1986 सालापासून सुरुवात केली. 1986 साली मी पुणे जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो आणि तदनंतर जिल्ह्यात संघटना बांधत असताना अजितदादांचा राजकारणामध्ये प्रवेश झाला. इंदापूरच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यावेळेस दादा स्वर्गीय आमदार घोलप साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करत होते. पुण्याचे जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील हे साहेबांचेच मित्र जिल्हाधिकारी म्हणून पुण्यात काम करीत होते. आणि दादा आठवड्यातला एक दिवस बारामतीवरून पुण्यात यायचे. आम्ही सगळे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात जमायचो आणि त्या ठिकाणापासून दादांच्या कामाला सुरुवात व्हायची. ज्याचं ज्याचं काम असेल ते सगळेच जण दादाबरोबर, मग ते पाटबंधारे खात्याचं ऑफिस असो, भूविकास बँकेचं ऑफिस असो, शासकीय सेंट्रल बिल्डिंगचं ऑफिस असो, जिल्हाधिकारी कार्यालय असो, पुनर्वसनाचं ऑफिस असो, दादा कार्यकर्त्यांसमोर सदर ऑफिसमध्ये जात असत आणि कार्यकर्त्यांचं ते काम मार्गी लावण्याचं काम करत असत. त्यावेळी सुद्धा दादांच्या बरोबर शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा आपापल्या कामासाठी असायचा आणि दादा निर्विवादपणे ते काम करत असायचे. तदनंतर दादांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवली आणि दादा जिल्हा बँकेत आले. जिल्हा बँकेत दादा आल्यानंतर दादा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. आज आपण पाहतोय की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील प्रथम क्रमांकाची एक अग्रगण्य बँक की जिला नाबार्डने गेली 5 वर्ष प्रथम क्रमांकाची बँक म्हणून गौरवलेलं आहे. आणि अतिशय हजारो कोटीची उलाढाल असणारी, 15,000 कोटीची ठेव असणारी आणि 20,000-25,000 कोटी रुपयाचं जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जरूपी वाटप असणारी ही बँक दादांच्या नेतृत्वाखाली बहरली, मोठी झाली. याला एकमेव कारण म्हणजे दादा. आणि मी स्वतःही त्या बँकेवर गेली 15 वर्ष संचालक म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली काम करते. अजितदादांचं नेतृत्व हे एक वेगळ्या प्रकारचं नेतृत्व होतं. दादांना कामाने झपाटलेलं होतं. आपण पाहतो की दादांचा दिवस पहाटे 6 वाजता सुरू व्हायचा आणि रात्री 12-1 वाजेपर्यंत दिवसातले 15-15, 16-16 तास दादा काम करत राहायचे. काम करत असताना दादा खासदार झाले, तदनंतर दादा आमदार झाले, दादा राज्यमंत्री झाले, दादा कॅबिनेट मंत्री झाले आणि 6 वेळा दादा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले.
देशाच्या आणि राज्याच्या अर्थसंकल्पाला एक नवी दिशा देण्याचं काम, गती देण्याचं काम दादांनी केलंय. दादांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. आपण पाहतो माझी लाडकी बहीण योजना ही खऱ्या अर्थानं दादांची योजना होती. अर्थसंकल्पात जवळपास हजारो कोटी रुपयाची तरतूद करून माझ्या लाडक्या बहिणींना न्याय मिळाला पाहिजे हे मनात ठेवून दादांनी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. शेतकऱ्यांना 7.5 हॉर्सपावरच्या आतमध्ये वीज बिलांची माफी. दादांना हे माहीत होतं की महाराष्ट्रातला, मराठवाड्यातला, कोकणातला, विदर्भातला आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागातला माझा शेतकरी हा अल्पभूधारक शेतकरी आहे. वीज बिल भरणं ही त्याला अशक्य होतं. म्हणून दादांनी पुढाकार घेऊन महायुतीच्या सरकारमध्ये 7.5 हॉर्सपावरपर्यंत विजेचं बिल माफ करायचं हा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आणि आज वीज बिल माफ झालं. असे अनेक निर्णय दादांनी घेतले. महाराष्ट्राच्या आणि पुणे जिल्ह्याच्या जडणघडणीत दादांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. म्हटलंय घाट फिरे आकाशी परंतु चिते चित्त पिलापाशी असंच दादांचं होतं. दादा अख्खा महाराष्ट्र पायाला भिगरी लावून फिरत होते, परंतु दादांचं पुणे जिल्ह्यातील बारीक सारीक गोष्टीवर, बारीक सारीक घडामोडीवर फार लक्ष होतं. दादांनी माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते, विश्वासू खंदे समर्थक कार्यकर्ते तयार केले आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आणि पुणे जिल्ह्याला एक वेगळी दिशा देण्याचं काम केलं. आपण पाहतोय त्या दिवशी सुद्धा मंगळवारी कॅबिनेटची बैठक झाली आणि दादांचा मला फोन आला की सुरेश, आपल्याला पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने सभांचं आयोजन करायचं आहे. तू लक्ष दे आणि सगळ्यांशी बोलून सभांचं आयोजन कर. आणि त्या दिवशी सुद्धा, ज्या दिवशी हा दुर्दैवी प्रसंग आमच्या आयुष्यात आला, विमानाचा अपघात झाला, त्या दिवशी सुद्धा बारामती तालुक्यातील 4 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद प्रचाराच्या निमित्तानं दादा येणार होते. सकाळी 9:30 वाजल्यापासून प्रचाराच्या आमच्या सभा सुरू होणार होत्या, परंतु नियतीला हे पाहिलं नाही आणि दादांना नियतीनं आमच्यापासून हिरावून गेलं. दादा आमच्यातून गेले. दादांना कालच बारामती या ठिकाणी आमच्या सर्वांच्या समक्ष आग्नी दिला. अजूनही उभा महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी कुटुंब या धक्क्यातून सावरलेलं नाही. आम्ही सुद्धा लोक अजूनही प्रचंड दुःखी आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दादांचा एक जवळचा साथीदार म्हणून मला फोन येत आहे की आता आपल्या भवितव्याचं काय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भवितव्य काय. पण मी प्रत्येकाला धीर देतोय आणि सांगतोय काळजी करू नका, परमेश्वर दादांच्या पाठीशी आहे. निश्चितपणे यातूनही मार्ग निघेल. निश्चितपणे दादांच्या चितेची राग अजून विसली नाही, परंतु मी कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राज्याचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांना पत्र पाठवून आव्हान केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तातडीची बैठक बोलवा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देशाच्या अध्यक्षपदी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी खासदार सुनेत्रावहिनी पवार यांच्यासारख्या संयमी अभ्यासू नेतृत्वाची निवड करा. त्यामुळं हे सैरावैरा झालेले कार्यकर्ते जागेवर थांबतील आणि कार्यकर्त्यांच्या मनात एक विश्वास निर्माण होईल. अशा प्रकारचं पत्र मी त्यांना दिलेलं आहे आणि सर्व वाहिन्यांनी हे प्रसारित केलेलं आहे. मी आजच इंस्टा आणि फेसबुकवर माझ्या पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना राज्याचा उपाध्यक्ष आणि समन्वयक यांना त्यांनी आव्हान केलेलं आहे की घरामध्ये रडत बसू नका. दादांना लढणारा कार्यकर्ता कधीच आवडला नाही. दादांना लढणारा कार्यकर्ता आवडला आणि दादा आपण घरात बसलोय, उठा, डोळ्यातून अश्रू पुसा आणि कामाला लागा. जाहीर सभा आपल्याला घ्यायचा नाही, वाजत गाजत प्रचार करायचा नाही, पण साधं एक हँडबिल तयार करा, घरोघरी जा आणि खऱ्या अर्थानं घड्याळाला मत म्हणजे अजितदादांना मत, शिवशाहू फुले आंबेडकर विचारसरणीचं पालन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि अजितदादांच्या विचाराला मत, अशा प्रकारचं आव्हान येणाऱ्या 7 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी साध्या पद्धतीने दुःखी अंत करणारे घरोघर जाऊन करा. या जिल्ह्यामध्ये दादांनी जो प्रचंड विकास केलेला आहे, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, अजित पवारांच्या विचाराची त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आहे. उमेदवार त्या ठिकाणी खचलेला वाटतोय. काय त्या उमेदवाराला तुम्ही आश्वासित करा? निश्चितपणे
उमेदवार खचलेला आहे असं म्हणणार नाही, परंतु दादांच्या ह्या अकाली तण्यामुळं उमेदवारावर आणि आमच्या सगळ्याच राष्ट्रवादी कुटुंबावर फार मोठा आघात झालेला आहे. ह्या आघातातून 2 दिवसात सावरणं शक्य नाही. म्हणूनच आज पुणे जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांना आम्ही आव्हान केलेलं आहे की दादांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली व्हायची असेल तर आपल्याला ह्या उमेदवारांना धीर देणं गरजेचं आहे आणि आपण ह्या आपल्या उमेदवारांसाठी घरोघरी जाऊन दादांचा विकासाचा संदेश, दादांचा विकासाचा दृष्टिकोन पोचवणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की उद्यापासून हे काम निश्चितपणे सुरू होईल. व्यक्तिगत माझ्या हवेली तालुक्यात तर हे काम आम्ही आजपासूनच सुरू केलेलं आहे आणि जिल्ह्यातील नवीन आमच्या पक्षाचे 3ही जिल्हाध्यक्ष बारामतीचे संभाजीराव होळकर असतील, शिरूरचे राजेंद्र कोरेकर असतील, मावळचे विठ्ठलराव शिंदे असतील, या सर्वांना राज्याचा एक उपाध्यक्ष आणि समन्वयक या नात्याने मी सांगितलेलं आहे की आपण दुःख बाजूला ठेवून बाहेर पडा, उमेदवारांना घेऊन घराघरापर्यंत जा आणि दादांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवा. आता जर आपण पाहिलं तर ज्या लाडक्या बहिणींना अजित पवारांनी योजना चालू केली होती, सर्वत्र पाहिलं तर त्यांचा आक्रोश होतोय. माझा दादा गेला, आमचा हक्काचा भाऊ गेला, आता आम्हाला ओवाळणी कोण देणार? अगदी खचलेले आहेत. या माता भगिनींना काय सांगाल? निश्चितपणे माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगेल की आपण अजितदादावर, महायुतीवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रचंड प्रेम केलेलं आहे. दादांनी ही योजना सुरू करत असताना आणि अर्थसंकल्पात तरतूद करत असताना ही योजना कधीही बंद होणार नाही अशा प्रकारे जाहीरपणे अनेक वेळा राज्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि दादांचा शब्द हा अजितदादांचा वादा आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आपण काळजी करू नका. ही योजना आज राज्यात देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथराव शिंदे असतील आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निमित्तानं जो निर्णय 1-2 दिवसामध्ये उपमुख्यमंत्री पदाचा होईल, ते होणारे उपमुख्यमंत्री असतील, दादांचा विचार जिवंत ठेवायचा असेल तर ही योजना पुढे ठेवण्याचं काम निश्चितपणे होईल. माझ्या लाडक्या बहिणीची कधीही दगाबाजी होणार नाही. हा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि अजितदादांचा निष्ठावान सैनिक म्हणून मी आपल्या सर्वांना शब्द देतो. तर आपण या ठिकाणी पाहिले की अजित पवारांच्या राजकारणाची सुरुवातीपासून अगदी शेवटापर्यंत जे जे अजित पवारांनी निर्णय घेतले त्याचे साक्षीदार सुरेश नागुले होते. त्यांनी त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, यांना त्या ठिकाणी पाठिंबा देण्याचं अजित पवारांनी काम केलं आणि यापुढेही सुद्धा अजित पवारांचा विचार वारसा घेऊन त्या ठिकाणी वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार असल्याचं सांगितले. जिल्हा परिषद उमेदवारांना त्या ठिकाणी न खचता न थांबता कामाला लागून अजित पवारांचे जे तत्व आहे, जे शब्द आहेत, ते दादाचा वादा हा कधीच न थांबणार आहे असं या सुरेश नागुलेंनी आपल्याशी स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले. पाहूया दादांना नक्की श्रद्धांजलीसाठी अजून उपमुख्यमंत्री पद असेल किंवा इतर काय माध्यमातून दादांचे विचार जिवंत ठेवण्याचा या ठिकाणी राष्ट्रवादी प्रयत्न करणार आहे. पाहत राहा स्टार महाराष्ट्र. धन्यवाद. अण्णा, तुम्ही अजित पवारांच्या बरोबर अगदी पूर्वीपासून होता, लहानपणापासून होता. एखादा सुखद आणि तुमच्या आयुष्यभर आठवणीत राहिला असा एखादा प्रसंग सांगा. दादांचा आणि माझ्या संबंधामध्ये अनेक शेकडो प्रसंग, हजारो प्रसंग असे आहेत की जे मी आयुष्यभर विसरू शकत नाही. बारामतीचा मी जिल्हाध्यक्ष असताना बारामती तालुक्यातील दौरा होता आणि दौरा करून रात्री 9:30 वाजता एका कार्यकर्त्याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम होता आणि दादांच्या समवेत मी त्या ठिकाणी रात्रीचं जेवण करण्यासाठी गेलो होतो. परंतु जेवण करायला थांबलो तर पुण्याला पोचायला मला उशीर होईल अशी माझ्या मनातील भावना होती. त्यामुळे मी दादांना न सांगता बारामतीच्या अध्यक्षांना, आमच्या संभाजी होळकरांना सांगितलं की मी जातो, मला पुण्याला पोचायला उशीर होईल आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा पुण्यामध्ये दादांचे कार्यक्रम आहेत आणि संभाजी होळकरांची परवानगी घेऊन मी बारामतीतून निघालो आणि 15-20 किलोमीटर बारामतीपासून पुढे आल्यानंतर माझ्या मोबाईलवर डायरेक्ट दादांचा फोन आला आणि मला दादांनी विचारलं, सुरेश तू कुठं आहे? म्हटलं दादा
मी पुण्याकडे निघालेलो आहे, 15-20 किलोमीटर पुढे आलेलो आहे आणि उद्या पुन्हा पुण्यातले आपले कार्यक्रम आहेत, त्याची तयारी करायला यावं म्हणून मी त्या ठिकाणी जेवायला थांबलो नाही. दादांनी मला आदेश दिला की जिथं कुठं असतील तिथून माघारी फिर. रात्रीचे 9:30-10 वाजले आणि तू घरी जाऊन जेवण कधी करणार आहेस? तू येईपर्यंत मी जेवण करीत नाही, तू ये. आणि मी पुन्हा त्या ठिकाणून बारामतीमध्ये त्या कार्यकर्त्याच्या घरी गेलो आणि मी गेल्यानंतर दादांनी मी त्या ठिकाणी जेवण केलं. रात्रीचे 11 वाजलेले होते. आयुष्यातील हा प्रसंग मी कधीही विसरू शकत नाही. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.